ओके, आता आपण काय बघूया, टाईप्स ऑफ पॉवर. पॉवरचे कुठकुठचे प्रकार असतात आणि हा प्रश्न परीक्षेला माझ्यामध्ये 100% येणार. व्हॉट इज अ पॉवर अँड राईट टाईप्स ऑफ पॉवर. पहिलं आहे काय, रिवॉर्ड पॉवर. रिवॉर्ड म्हणजे काय, बक्षीस पॉवर. आपल्याकडे ना नेहमी एक पॉवर असते ती म्हणजे बक्षीस पॉवर. जो म्हणजे रिवॉर्ड पॉवर, जो चांगलं काम करतो त्याला आपण काय द्यायचं, बक्षीस द्यायचं. मग तो चांगलं काम अधिक चांगलं काम करेल, त्याला मोटिवेट भेटेल. बक्षीस म्हणजे पैसेच द्यायला पाहिजे तसं काय नाही. त्याला मी सांगितलंय तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये पण, सगळे लेक्चर्स बघा, रिकॉग्निशन द्यायचं की बाबा अरे काम भारी करतोय, किंवा त्याची प्रेस करायची, त्याची नाची हे म्हणजे तारीफ करायची की अरे मस्त काम केलंस तू, हे रिवॉर्ड पॉवर असतं. किंवा त्याचं पेमेंट वाढवायचं, रिवॉर्ड पॉवर. बघा, रिवॉर्ड पॉवर इज द एक्सटेंट टू विच द पर्सन हॅज कंट्रोल ओव्हर रिवॉर्ड दॅट आर द व्हॅल्यूड बाय द अदर्स इज द इंडिव्हिज्युअल ॲबिलिटी टू गिव्ह पे राईज. म्हणजे काय, एखाद्याचा परफॉर्मन्स वाढवा म्हणून त्याला काय द्यायचं, रिवॉर्ड द्यायचं. ओके, पुढे बघा, रिवॉर्ड पॉवर इज द एक्सटेंट टू विच अ पर्सनल हॅज कंट्रोल ओव्हर रिवॉर्ड. म्हणजे एखाद्या रिवॉर्डवर त्याचा किती कंट्रोल आहे. म्हणजे बघा, तुम्ही कोणाशी चांगले वागाल. आता बघा, बेसिकली तुम्हाला माहिती आहे की माझा पगार कोणाकडनं वाढू शकतो. तर बाबा हा माणूस काय करतो, काय असतो, हा माणूस बाबा संस्थेमध्ये आहे, हा मॅनेजर, याच्याशी जर मी चांगला वागिलो तर माझं काय वाढेल, पेमेंट वाढेल. कारण पेमेंट वाढवताना सगळ्यात सल्ला कोणाचा घेतला तो त्याचा. मग ती आपल्याकडे काय असते, रिवॉर्ड पॉवर असते. आता एखाद्या मुलाला समजा भाषा याची आता बघा, NSS आहे आपल्या कॉलेजमध्ये आणि NSS तर्फे आपल्याला काय काढायचं आहे, बेस्ट कॅन्डिडेट काढायचा आहे. आता बेस्ट कॅन्डिडेट काढताना कोणाचा सल्ला घेतला जाईल, NSS प्रोग्राम ऑफिसरचा. मग NSS प्रोग्राम ऑफिसर बरोबर तुम्ही काय राहणार, तुमचे संबंध जर चांगले असतील, त्याने सांगितलं काय की हा चांगलं काम करतोय, मग त्याच्याकडे काय ती रिवॉर्ड पॉवर आहे. त्या रिवॉर्ड पॉवरचा यूज करून तो काय करू शकतो, तुम्हाला इन्फ्लुएन्सेस करू शकतो. तो तुम्हाला सांगू शकतो, तू जर माझं हे असं चांगलं काम केलं तर म्हणजे तुम्ही हे जर चांगलं काम केलं तर मी तुम्हाला त्याच्या पुढे बेनिफिट देईन. ओके, याला म्हटलं आता रिवॉर्ड पॉवर. ओके, रिवॉर्ड मे ऑल्सो बी इन द फॉर्म ऑफ प्रेज ऑर अँड रिकॉग्निशन. रिवॉर्ड कसं असू शकतं, पेमेंटमध्ये असू शकतं, किंवा प्रेज होऊ शकते, किंवा रिकॉग्निशनसुद्धा असू शकते. रिकॉग्निशन म्हणजे कामाची ओळख, की बाबा हा काम बेस्ट करतो, हा मस्त बोलतो, हे काय झालं, रिकॉग्निशन. ओके, रिवॉर्ड म्हणजे काय, बक्षीस. तुम्ही बक्षीस किती देऊ शकता आहे. पुढचं आहे काय, कोरेसिव्ह पॉवर. कोरेसिव्ह पॉवर म्हणजे काय, तुम्हाला शिक्षा देण्याचा किती अधिकार आहे, त्याला म्हटलं होतं कोरेसिव्ह पॉवर. यामध्ये काय होतं ते बघा, की एखादा समजा काय आहे, शिक्षकांच्या संदर्भात घेतलं तर बघा, शिक्षकाला शिक्षा देण्याचा किती आहे. शिक्षकांना असा अधिकार दिला की जी मुलं कॉलेजला रेग्युलर नसतात त्यांना काय करा, परीक्षेला बसू द्यायचं नाही. ही जर शिक्षकांच्या हातात पॉवर असेल तर तिला काय म्हटलं आता, कोरेसिव्ह पॉवर. त्याचा यूज करून ते तुम्हाला सतत त्याने सांगू शकतात, जर तू माझे नोट्स कंप्लीट केले नाहीत मी तुझी वर तक्रार करेल, तुला परीक्षेला बसायला भेटणार नाही, तू रेग्युलर आला नाही तुला परीक्षेला बसायला भेटणार नाही. ही काय झाली, कोरेसिव्ह पॉवर झाली. बघा, कोरेसिव्ह पॉवर इज द एक्सटेंट टू विच मॅनेजर कॅन डिनाय रिवॉर्ड ऑर ॲडमिनिस्टर पनिशमेंट. डिनाय रिवॉर्ड म्हणजे काय, डिनाय रिवॉर्ड म्हणजे काय, तुमचं जे काय तुम्हाला जे काय बक्षीस मिळणार होतं ते बक्षीस मिळण्यापासून तुम्हाला वंचित करणं, याला म्हटलं डिनाय रिवॉर्ड, किंवा ॲडमिनिस्टर पनिशमेंट, तुम्हाला काय करणं, पनिशमेंट करणं. ओके, हे सगळं कशामध्ये येतं आपल्या, ओके, हे कशामध्ये येतं आपल्या कोरेसिव्ह पॉवरमध्ये येतं. द usually punishment in business organization are suspension without pay, not giving. ओके, आपण काय बघत होतो, कोरेसिव्ह पॉवर. बघा, द युजली पनिशमेंट इन द बिझनेस ऑर्गनायझेशन आर द सस्पेन्शन विदाऊट पे. त्याचं सस्पेन्शन करायचं विदाऊट पे, पैशाशिवाय. नॉट गिविंग द नेक्स्ट इन्क्रीमेंट, त्याला नेक्स्ट इन्क्रीमेंट ठेवायचं नाही, पुढच्या वर्षी पेमेंट वाढवायचं नाही. मेमो द्यायचा त्याला. गिविंग चार्जशीट, पेन घेऊया. गिविंग जॉब असाइनमेंट द पर्सन डझंट लाईक, त्याला जे काय आवडत नाही ते काम द्यायचं. गिविंग अ ट्रान्सफर, त्याचं ट्रान्सफर करायचं. ॲट ॲन इनकन्व्हिनियंट प्लेस, इनकन्व्हिनियंट प्लेसवर ट्रान्सफर करायचं. आणि टर्मिनेशन ऑफ सर्व्हिस, म्हणजे सर्व्हिसमध्ये काढून टाकायचं. हे सगळं तुम्ही काय करू शकता, पनिशमेंट म्हणून वापर करू शकता. पुढचं बघा, कोरेसिव्ह पॉवर यूज फेअर ॲज मोटिवेटर. याचा वापर आपण मोटिवेटर म्हणून करू शकतो. ओके, पण बघा, अल्थो म्हणजे जरी इट मे बी इफेक्टिव्ह इन द शॉर्ट टर्म, जर शॉर्ट टर्ममध्ये जर इफेक्टिव्ह असलं, द ओव्हरऑल इम्पॅक्ट इज नेगेटिव्ह. मात्र ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा असतो याचा, निगेटिव्ह असतो. इट कॉजेस
बिटरनेस इन द माइंड ऑफ पर्सन. बिटरनेस म्हणजे कडवटपणा येतो त्या पर्सनमध्ये. पनिश्ड इवन वेन पनिश्ड इट इज वेल डिझर्व. त्याला योग्य करण्यासाठी जरी पनिश केलं, तुमचंच बघा ना, तुम्हाला जर समजा विद्यार्थ्यांना मी अचानक असं योग्य करण्यासाठी ओरडलो, तरी पण तुमच्या मनात माझ्याबद्दल काय होऊ शकतो, निगेटिव्हपणा येऊ शकतो. हे लक्षात घ्या. म्हणजे 2 पॉवर समजली. पहिली रिवॉर्ड पॉवर समजली. रिवॉर्ड पॉवर खूप सोपी होती. रिवॉर्ड पॉवर म्हणजे काय, एखाद्याची काय करायची, एखाद्याला बक्षीस द्यायचं. कोरेसिव्ह म्हणजे शिक्षा करायची. आपली म्हणजे आपल्याला किती अधिकार आहेत शिक्षा करण्यासंदर्भात, त्याचा इकडे इम्पॅक्ट पडतो. पुढचं आहे लेजिटिमेट पॉवर. काय आहे, लेजिटिमेट पॉवर. बघा, लेजिटिमेट पॉवर इज युजली डिराइव्ड फ्रॉम द इंडिव्हिज्युअल फॉर्मल रँक ऑर पोझिशन इन द ऑर्गनायझेशन. लेजिटिमेटेड म्हणजे काय, वैध पॉवर म्हणजे तुमची संस्थेमध्ये तुमचा जो काय रँक आहे त्यानुसार तुम्हाला जी पोझिशन भेटते त्याला म्हटलं आता लेजिटिमेट पॉवर. उदाहरणार्थ टाटा ग्रुपचे CEO सायरस मिस्त्री होते, मात्र सायरस मिस्त्रींना काढण्याचा अधिकार कोणाला होता, शेवटी टाटांना होता. त्यामुळे ही काय झाली, अंतिम पॉवर की म्हणजे आपल्यावर आपण कोण असतो, जर एम्प्लॉई असतो तर आपल्यावर एक ज्युनियर मॅनेजर असतो, त्याच्यावर सिनियर मॅनेजर असतो, त्याच्यावर CEO असतो. मग अल्टिमेट अधिकार कोणाकडे असतात, CEO कडे असतात. याला म्हटलं आता लेजिटिमेट पॉवर. बघा पुढचं बघूया. सच ॲज चेअरमन, डायरेक्टर, प्रेसिडेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज द पोझिशन पॉवर किंवा ऑफिशियल पॉवर. जर मी परीक्षा घेतली ऑब्जेक्टिव्ह तर तुम्हाला हे नक्की विचारणार की लेजिटिमेट पॉवरला काय म्हटलं जातं, पोझिशनल पॉवर, ऑफिशियल पॉवर. दिस इज द अलाव अ पर्सन टू कंट्रोल रिसोर्सेस अँड रिवॉर्ड अँड पनिश अदर. द हायर द पोझिशन द ग्रेटर इज द लेजिटिमेट अथॉरिटी. जर हायर पोझिशन असेल तर आपल्याला अधिकार काय असतात, आपले जास्त असतात. पुढे काय आहे, पर्सनल पॉवर. पर्सनल पॉवर म्हणजे काय, आपल्याला कुठचेही आपल्याकडे अधिकार नसतात, मात्र एका व्यक्तीची, आता तुम्हीच बघा तुमच्या ग्रुपमध्ये ना कुठं फिरायला जायचं आहे असं तुमचं ठरवायचं झालं तर एक व्यक्ती तुम्हाला डॉमिनेट नेहमी करत असतो, त्याची काय असते, पर्सनल पॉवर असते. पर्सनल पॉवर इज मोर ऑफ अ पर्सनल नेचर. ती कशा प्रकारची असते, पर्सनल नेचरची असते. इट इज ऑल्सो नो ॲज द रेफरंट पॉवर, चॅरिस्मेटिक पॉवर अँड पॉवर ऑफ पर्सनॅलिटी. हे 3 शब्द आहेत पर्सनल पॉवरला. मी परीक्षा काढेन, पेपर काढेन तेव्हा जरा बघा कसं काढणार ते. ओके, याला पर्सनल पॉवर असं म्हटलं जातं. हे 3 शब्द आहेत, हे बघा, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, पर्सनल पॉवर इज ड्यू टू द इंडिव्हिज्युअल ॲबिलिटी टू अट्रॅक्ट फॉलोवर्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ देअर पर्सनॅलिटी. आपल्या पर्सनॅलिटीवरनं आपण फॉलोवर्सना किती अट्रॅक्ट करू शकतो हे पर्सनल पॉवरमध्ये येतं. सच लिडर्स हॅव समथिंग मॅग्नेटिक इन देम, हाय लेवल ऑफ कॉन्फिडन्स अँड फर्म बिलीव्ह इन देअर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काही लेवल असे ना मॅग्नेटिक सारखे असतात की ते सगळ्यांना काय करून घेतात, आकर्षित करून घेतात. ओके, हे झालं काय, पर्सनल पॉवर. आणि सगळ्यात शेवटी आहे काय, एक्सपर्ट पॉवर. तुम्ही त्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतात त्यामुळे तुमची पॉवर असते, त्याला म्हटले आता एक्सपर्ट पॉवर. बघूया शेवटचं. एक्सपर्ट पॉवर इज द ॲबिलिटी टू कंट्रोल अनदर पर्सन बिहेवियर थ्रू द पोझिशन अँड नॉलेज एक्सपर्टाईज दॅट द अदर पर्सन नीड बट डज नॉट हॅव. आपल्याकडे काय असते सांगा, आपल्याकडे काय असतं, नॉलेज असतो, त्याच्यामुळे आपण काय करतो, इतरांना त्याची गरज असते मात्र त्यांच्याकडे ते नसतं. त्याला म्हटलं आता काय, एक्सपर्ट पॉवर. ओके, अशा प्रकारे आपण या 5 पॉवरचे प्रकार आपण शिकलेले आहोत आणि 5च प्रकार आहेत. हा लेक्चर पटापट पॉवर अँड पॉलिटिक्स मी तुमचा घेईन. पॉवर अँड पॉलिटिक्समध्ये तुम्हाला समजलं असेलच. ओके, पॉवर अँड पॉलिटिक्स म्हणजे काय, पॉवरचे प्रकार 5. पहिला रिवॉर्ड म्हणजे काय, बक्षीस. कोहेसिव्ह म्हणजे काय, तुम्हाला शिक्षा देणे. लेजिटिमेट म्हणजे काय, आपण ज्या अधिकाराच्या खुर्चीवर बसलोय त्यामुळे आपल्याला आलेली पॉवर. पर्सनल पॉवर म्हणजे काय, स्वतःची आपली पर्सनॅलिटी आहे त्याच्यामुळे आलेली पॉवर. आणि एक्सपर्ट पॉवर म्हणजे काय, आपल्याला जे काय नॉलेज आहे त्यानुसार आपल्याला जी काही पॉवर मिळाली त्याला म्हटलं जातं एक्सपर्ट पॉवर. अशा प्रकारे आपण हा लेक्चर इकडे थांबूया आणि लगेच नेक्स्ट लेक्चर मी सुरू करतो. ओके, हा झाला टाईप्स ऑफ पॉवर. हे तुम्हाला जे काय सांगितलं एवढं मात्र नक्की करा, मग सांगू नका. हे बघा, कुठच्या पर्सनल पॉवरला काय काय म्हटलं जातं, रेफरंट पॉवर, चॅरिस्मेटिक पॉवर अँड पॉवर ऑफ पर्सनॅलिटी. या परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आणि ह्याला कुठचा लेजिटिमेट पॉवरला काय म्हटलं जातं, हे लेजिटिमेट पॉवर कोणाकडे असते, जे काय कीवर्ड असतील ते तुम्हाला करावे लागतील. बघा, लेजिटिमेट पॉवरला काय म्हटलं जातं, पोझिशनल पॉवर आणि
ऑफिशियल पॉवर. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. हा लेक्चर इकडे थांबूया. अजिबात घाबरूया नको. परीक्षा जेव्हा सुरू होईल 1 महिना आधी वेळापत्रक येईल तेव्हा तुम्हाला मी अधिक चांगल्या प्रकारे परीक्षा कशा प्रकारे आहे त्या संदर्भात आपण अभ्यास करायचा आहे. तोवर आपण काय करूया, हे व्यवस्थित नोट्स आपले कंप्लीट करूया. ऑब्जेक्टिव्ह असली तर तशा प्रकारे तयारी करूया आणि जर सब्जेक्टिव्ह असली म्हणजे उत्तर लिहायचे असतील तर तशा प्रकारे आपण तयारी करूया. अजिबात घाबरून जाऊ नका. हा लेक्चर थांबूया.